नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता कांदिवली पश्चिम चारकोप परिसरामध्ये प्रथमेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, भक्ती चापनेरकर आणि गायत्री गोरडे. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया सर्व वहिनींना. नमस्कार. 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 नाव सांगा. माझं नाव भक्ती विशाल चापनेरकर. माहेर. माहेरचं नाव भक्ती विजय वेंगुर्लेकर. बर. ओके. आता ओळख करून द्या सगळ्यांची. सर्वप्रथम हे माझे मिस्टर विशाल चापनेरकर. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे आई माझे बाबा. नमस्कार. आई. नमस्कार. माझी मावशी. नमस्कार मावशी. माझी मोठी जाव. नमस्कार. आणि ही माझी नणंद नमस्कार. आणि तिची मुलगी. बरं. नणंदला जरा अंडरलाईन केलं म्हणजे फार दडपण दिसतंय नणंद. आणि हा सगळा परिवार तुमचा भोवती सगळे शेजारी. चला तेव्हा आता सुरुवात करूया गप्पांना. काही टेन्शन वगैरे काही नाहीये? नाही आता नाहीये. नाही ना? मला बघितलं सगळं टेन्शन गेलं की नाही? गेलं. मग असं पाहिजे. बरं, टेन्शन कधी आलं होतं आयुष्यात? जेव्हा आई बाबांना विशालबद्दल सांगायचं होतं तेव्हा होतं. थोडा अगोदर विरोध होता लग्नाला, पण जेव्हा त्यांना फेस करायचं होतं ते माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं टेन्शन होतं. पण काय नाही, नंतर मग सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं. काय असं वेगळेपण आहे त्या विशालमध्ये असं वाटतं तुम्हाला? मी म्हणेल विशालमध्ये समजूतदारपणा जास्त आहे. जास्त आहे. का त्यांनी विचारलं तुम्हाला म्हणून की तुम्ही त्याला विचारलं? नाही तसं नाही. माझ्यामध्ये तरी त्याच्यात समंजसपणा खूप आहे. त्याला मला प्रत्येक गोष्ट जास्त अशी सांगावी नाही लागत. स्वतःहून तो समजून घेतो प्रत्येक गोष्ट. तुमच्या मनातलं त्याला समजलं होतं असंच म्हणावं लागेल. बरं, कोणाच्या मनातलं कोणाला समजलं? मला ऍक्च्युली मी त्यांना प्रथम आमच्या इथे देऊळ आहे शंकराचं, तिथे मी त्यांना बघितलेलं. तेव्हाच ते मला प्रथम खूप आवडलेले. त्याच्यानंतर मग खूप दिवस मला माहिती नाही ते इथेच राहतात. खूप काळानंतर माझं आणि त्याचं एक कॉमन फ्रेंड आहे, त्यांच्या थ्रू आमची भेट झाली. त्यांच्यानंतर मग त्यांच्याकडनं प्रपोजल आलं आणि मला ते अगोदरपासूनच आवडायचे, त्याच्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. जरा बोलवा त्यांना पटकन, हाक मारा. अहो या. नमस्कार. बसा. नमस्कार. नमस्कार. शंकराचं देऊळ, त्या देवळात बघणं आणि मग पुढे त्याच देवळातली घंटा वाजणं, हे कसं काय? हां, म्हणजे देवळात ह्यांनी मला पहिले बघितलं तेव्हा आम्ही जस्ट आलो होतो इकडे चारकोपमध्ये, आणि त्यानंतर एक शाळा वगैरे असल्यामुळे मला कलेक्ट येता जाता बघणं व्हायचंच. आमचं म्युच्युअल फ्रेंड आहे आमचा एक, कदाचित सांगितलं असेल त्याने, माहिती आहे. त्याच्या थ्रू शेवट मग मी प्रपोजल टाकलं होतं. प्रपोजल म्हणजे काय, असं फाईल वगैरे बनवून पाठवलं? काय केलं होतं? तुला सांगितलेलं का म्हणजे जरा म्हणजे माझ्यातर्फे हे टाकलं. हां, विचार का तुमच्या डेअरिंग नव्हतं? नाही होती, पण मला असं कन्फ्युजन होतं की मी थोडा त्यावेळेला थोडा एक्सायटेड झालेलो की मला काय करू, त्यावेळेला काय सुचत नव्हतं. आणि नकार आला असता तर वाईट वाटलं असतं डेफिनेटली. असू द्या, पण झालं आता, ते चांगलं झालं. बरं, चित्रपट बघता की नाही? हिंदी चित्रपट वगैरे बघितले? हो, बघतो. शोले बघितले? हां, हो. कुठला डायलॉग जास्त आवडायचा त्याच्यात? फेवरेट कॅरेक्टर होतं माझं. कुठलं? बसंती. बसंती? काय नाही, आम्ही जेव्हा आमचं बोलणं सुरू झालेलं तर असं होतं का घरी बहिणीला माहिती होतं, भाऊजींना माहीत नव्हतं. भक्ती म्हणून मी बसंती रिलेट केलेलं त्याप्रमाणे. खूप बोलता तुम्ही. पण बसंतीचं एका गोष्टीवरती खूप प्रेम होतं, माहिती आहे तुम्हाला? धन्नो. धन्नो? धन्नो घोडी तिची. काय हो, धन्नो काय होतं? धन्नो असं काय आम्ही रिलेट काय नाव. ऍक्च्युली माझी नणंद होती ना, ती मला ह्यांच्याकडून बसंती होतो. धन्नो म्हणजे मी खूप घाबरून राहायची, त्यामुळे कधी बाबा असेल मी असेल तर मी एकदम नर्वस होऊन कधी बघणारच नाही, किंवा ते समोर आले मी त्यांच्याकडे नाही बघणार, इकडे तिकडे बघणार. तर तिने मला ठेवलेलं धन्नो करून की भाग बसंत, धन्नो भाग असं. धन्नो भाग? हा, तिकडे धन्नो होतं आणि इथून कोडवड बसंती. बरं आहे आपलं. मग लग्नाचं कळलं त्या घरात शोले पेटले. आता काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न,
आहे ना लक्ष इथे. हो. तुमच्या किचनमध्ये, याचं उत्तर तुम्ही द्यायचं, तुमच्या किचनमध्ये स्टीलचे चौकोनी किती डबे आहेत? 5. अभिनंदन, बरोबर आहे 5. आणि आता तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता छंद कोणता? सिंगिंग. अभिनंदन. पुढचा प्रश्न, वहिनींचा आवडता खाद्यपदार्थ कोणता? वडापाव. अनडाऊट. हो, खूप आवडतो वडापाव. खूप म्हणजे असं कुठेही जेवणाचं असेल बळे वडापाव कुठेही. आता नीट कोड आहे का? मी कोड घालतोय, दोघांनी मिळून उत्तर द्यायचं. आम्ही डिस्कस करून दिलं तर हो चालेल? हो चालेल. तो माता पिता दोन्हीही आहे, पण तो कोणाला जन्म देत नाही. तो कधीच स्थिर नसतो, पण तो इकडे तिकडे भटकतही नाही. तो कोण? विचार करा आणि उत्तर द्या. का क्लू नाही देते त्याच्यात? तो हलतो, तू अरे बापरे. तो पाणी पितो, अजून 1 किलो. तो वेड्यासारखा नाही वागला तरी दगड मारतात त्याला. विशाल. 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 नाही नाही. विशाल. बघा किती मोठा प्रश्न पडलाय. वेळ संपली. आणि याचं उत्तर आहे वृक्ष. तेव्हा आता हे पिशवी तुमच्याकडे आलेली आहे, पण ती थोडीशी आहे. आता भरभरून येईल, घाबरू नका. घ्या. अभिनंदन. थँक्यू. भेटूया परिवाराला. नमस्कार. बरं, गणपतीचे रोज घरी असायचे संध्याकाळी रात्री? कॉल सेंटरला असल्यामुळे कधी कधी असं नाईट शिफ्ट तुम्हाला सांगायचे असं? मला माहिती असायचं. नाही, पण ते रात्री इकडे यायचे, हो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या? हो. सगळ्या गोष्टीला हो असंच करतायत वहिनी. वहिनी हाच मांडव साक्षीदार आहे त्यांना, माहितीये का? त्यांच्या घरी नसण्याला हाच मांडव साक्षीदार आहे. किती मनापासून असते. बरं वहिनी, घरी तक्रार करायची झाली तर काय करा? तक्रार म्हणजे कधी त्यांना मी बोलवलं कुठे जायचं असेल हा, तर नेहमी ज्या वेळेला सांगते त्यावेळेला घरातनं निघतात. म्हणजे 5ला ये सांगितलं तर 5ला इथून निघणार. ते हा, आणि मी तिकडे उभी असते. हे वाईट आहे, चुकीचं खूप आहे. चुकीचं आहे. आणि पूर्वी कसे आधी येऊन उभे राहायचे ना? का हो असं करता? वहिनी तिकडे तासन तास उभ्या राहतात आणि तुम्ही काय वाटेत कोणाकोणाला भेटत जाता? सगळं विचारून घेतो आज. पण सांगा ना, का असा उशीर करता तुम्ही? कधीतरी होतो काही कारणास्तव मी नाईट करून आला, झोपतो भरपूर. अच्छा, म्हणून तुम्हाला उशीर होतो. हो. आणि तुमचं काय म्हणणं आहे? मग एवढी एकच तक्रार आहे? हा, एवढीच एकच गोष्ट. तुम्ही एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? तक्रार काय ते थोडी तक्रार? अशी हा. रागवली तर लवकर हे नाही होत, काय म्हणतात त्याला, मानत शांत होत नाही, जरा वेळ घेते. म्हणजे असं काय लगेच शांत व्हा ना, लगेच सकाळी 8 वाजले की 8:30ला शांत व्हायचं. ओके, इथून पुढे असं होणार. ठरलं ना? हा? ठरलं. ठरलं. बरं. तेव्हा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता अभिनय करायचा आहे तुम्हाला. हो, अभिनय. आणि हा अभिनय पुढे केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. तयार आहात तुम्ही? नक्की? हो हो, तयार. ठीक आहे. बोला. उद्या नंतर परवा नंतर पहिले पहिले मग पहिले पहिले तू गा, गाणं. तू गाणं गा, मी नाचते. कसं नाचतात दाखवा. नाचताय का मुंग्या झटकताय पायाला? हा. गा. हे काय आहे? हेच समजत नाही. तू गात राहा, हा, मी नाचत राहीन. अभिनंदन. एवढंच वाक्य होतं ना. अभिनंदन. 1000 रुपये.